हॅपी जर्नी पायाबद्दल नेवला जोरा लादल्याबद्दल फोटो काढूया. दौलत काका तुमच्यासाठी स्पेशल सगळी सोय केली. काय आणू सांगा. सो गाईज यू कॅन सी माझी ऑस्ट्रेलियन फ्रेंड. हाय कर ग. ला 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 2-3 तास या आमच्या विमानांच्या भजन मंडळीवाल्या या ना. ऊन लागतं ना विमानांना. सांगते काय टोप्या काढून आल्या विमानात जावंच आहे तरी. काय करते हा पोरगा काय माहिती. त्यांना बोलतो टाय बांधता नाही आणि बोलतो कसला घसाला फास नाही बांधला. टाय बांधता येते जा शिकव. हॅलो युट्यूबीज, वेलकम बॅक टू सायलंड परी ब्लॉग्स. ये सो गाईज आम्ही फिरायला चाललोय. ऍक्च्युली कोणालाच सांगितलं नव्हतं. हा सरप्राईज होता सर्वांसाठी. तर आता चला फायनली सांगते सर्वांना की आम्ही फिरायला चाललो. तर आता जायचं आहे आम्हाला ऍक्च्युली रात्री. हल्ली वाजलेत 9 आणि आम्ही इथं का आलो असेल. जस्ट गेस का आलो असेल. भाऊ आमचे भाऊ ताई फिरायला मनाली. हा तर आता आलो तर आम्ही बघा किराणा स्टोर मध्ये जस्ट फॉर वेट चेक. आम्हाला सांगितलंय 30 kg जास्त नाही घ्यायचं आहे. तर आता हे बघा. अरे 10 किलो जिंकलो. जास्त तर आम्हाला सांगितलंय फक्त 30 kg न्यायचं आहे. 10 किलो आहे भाई. मला किती कपडे आणि काढायला सांगितले बघ. 10 किलो आहे मग अजून 10 किलो काहीतरी घेतलं सगळं स्वीट टाकतात ना. खुश. 800 ग्राम तो वरती आहे. मी पण अर्धा किलो वरती आहे. म्हणजे त्याच्यात आम्हाला 30 किलो चांगलेला तरी आमचा 10 किलो 20 किलो झालाय. तरी मी अजून शूज नाही घेतले. शूजचे पेर्स कमी केले, कपड्यांचे पेर्स कमी केले म्हणजे मी आता घेऊ शकते. येस. आणि गाईज तुम्ही बघू शकता ही बायकोची बॅग. कती ही बायकोची बॅग आणि नवऱ्याची बॅग. गाईज रात्रीचे वाजलेत 2:30 आणि आमचं तर जर्नी स्टार्ट होत आहे. जस्ट आमचे लगेज टाकलेत. जस्ट आमचे लगेज आम्ही गाडीत टाकलेत आणि आता आम्ही निघतोय. आम्ही लगेच टाकलेत गाडीत. लगेच लगेच टाकले. लगेज आणि लगेच 2 डिफरन्स. आम्हाला ड्रॉप करायला आलाय अभि दादा स्वतः. आमची स्वतःची फ्लाईट आहे. आम्हाला 3 hours आधी बोलवलंय. स्वतः मी निघलोय. मला सोडायला आलाय आणि घरशी झोपला. इथं पोचल्यावर डायरेक्ट उठलाय. फायनली वी हॅव रिच ॲट छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल. ओए पॉकेट बॅग. हॅपी जर्नी पायाबद्दल नेवला जोरा लादल्याबद्दल. चला येतो. सोडायला आल्याबद्दल आमची गाडी बघा डायरेक्ट नो पार्किंग मध्येच लावली. चला चला. सांगायचं तर आम्ही दोघं पण फर्स्ट टाइम फ्लाईटने चाललोय. एक्सपिरियन्स खूपच भारी असणार. काय एक्सपिरियन्सचं लक्ष नाही काय नाही. आता काय
फोटो व्हिडिओ बाबा एक तर अरे नवरा सोबत असताना मी टेन्स फ्री राहतं. सगळं ब्रेन सोबत आहे मग मी ब्रेन यूजच नाही करत. स्ट्रेस फ्री बायको फिरायला आली, बाकी सर्व टेन्शन नवरा. आता काय काय माहिती याला माहिती. फक्त जर का इंग्लिशमध्ये विचारलं तर मी आहे म्हणता राईट. जसं आता आम्ही इथे लगेच पाठवतोय. ब्रो प्लीज हँडल इट विथ केअर ब्रो. बघ आणि वलकाच्या मी बँडचं बॅग लोक लावलं ना मी का तर बॅग घेऊन कसं जुगाडिस्ट. आम्हाला डायरेक्ट चंदीगडला बॅग भेटेल. पहिला आम्ही दिलेलं होतं तिथे देणार नाही. भूक लागली मग खावायला त्या नाही असो. सो जस्ट आमचं लगेज चेकिंग अँड ऑल झालं. लगेज दिलाय आता आम्ही तिथं पाठवून. सो आता इथं आमची सिक्युरिटी चेकिंग होणार आहे. बॅग ना आपण धर यावून तुला वजन काय लाडूची लाईन दिसती लाईन. हे बघा किती लाईन. ये लाईन ये लाईनची ये लाईन ये लाईनची ये लाईन. अजून चेकिंग अजून नाही. चेकिंग चेकिंग का हे जे आमच्या हातात बॅग येतात त्यांची चेकिंग चालू आहे इकडे. पुष्पा को क्या नेशनल समझा क्या? इंटरनेशनल खिलाड़ी है. पर पुष्पा बहू डोमेस्टिक में फिर रहे का? डोमेस्टिक में है क्या? ए वाव हे बघ ना पलवाची छोटी छोटी गाड्या आपण नेऊचो ते आमची कंपनी ना सेम आहे. महान ना कंपनीची डायरेक्ट चालवत चालवत घरी झाडूवाला फिरते त्याच्यानं. आपण पण घरभर झाडू मारू. तिथं आय लव्ह मुंबई असेल पाहिजे तो बघ. आय लव्ह शुगे आहे ना. हा आय लव्ह शू. मेकअप देखले अरे बदम बदललाय. कुटुंबदार तू यांचं पुष्पांचं कुटुंबदार चला साथ फोटो में क्या रे तुला फोटो में आपने आना चाहिए. मला लाईव्ह विमान असं काय गाऱ्यावर बाई कालावर हे बघ. हा ही गाडी पाहिजे. ही आमची कचऱ्यावर चाललो तर गाडी आहे कंपनी. मग आपण घेऊन येऊ ना. आपण पण हॉलमध्ये चालवू कचरा साफ करायला. भारी रा मॉलमध्ये आलो अजून विमान दिसल्याशिवाय ते मनूच समाधान नाही वाटतंय एअरपोर्टला. बघ ना असं कुठं काय असते उडला ना. यो घेऊ चल. हा ना असे उडला सगळं. बघ ना चाल मॉलमध्ये केएफसी काय बघ. हा केएफसी खाऊ चल. भूक लागली तुला. आपल्याला अजून किती तास थांबायचं आहे. इथं बघ मनी एक्सचेंज आहे. इथे युट्यूबचं डॉलर एक्सचेंज केलं जातं. तुम्हाला करायचं आमचंच होत नाही. दौलत काका तुमच्यासाठी स्पेशल सगळी सोय केली. काय आणू सांगा. चायनीज वर गेल्यावर आलं लसूण वास येतो फोडण्याचा. कसला भारी खाऊचा वास सुटलाय. यशाव तर भूकच लागल तुम्हाला खरंच सांगते. ते काय येतील ते आपली मजा बघतात. चला आज तुम्हाला परत मागला टीव्ही घेऊन शिकून आणून देशील त्यांना. चल खाऊ खाऊ चल. कसा बनवला सर या. हा पुढं सगळ्यात भारी आहे. एक दोन मंत्री बघ त्यांची चार गाडी. तर तिथं बघायला तिथं बघे काय काय बनवलं. आपल्याकडे 1 तास आहे. 5 वाजता बोर्डिंग आहे ना. तर वाजलेत 4.
तर आम्ही 1 तास एक्सप्लोरच करू. तिथं दिगंबर काका ना तर लगेच शूटिंग येते बघ. सो गाईज यू कॅन सी माझी ऑस्ट्रेलियन फ्रेंड. हाय कर ग. ऑस्ट्रेलियन फ्रेंड म्हणजे माझी भाची आहे ती, बट ऑस्ट्रेलियाला लगीन करायचं आहे कोण असेल तर लवकर DM करा. नको नको आम्हाला ऑस्ट्रेलियन जावं पाहिजे. काय ग लय अपेक्षा आहेत तुमच्या. फॉरेन बोलणारा का इंग्लिश बोलणार. We have to make your boarding smooth and hassle-free. We commence boarding in the next 5 to 10 minutes. We invite travelers in wheelchairs, those requiring special assistance, and parents with infants to board first. Indigo stretch and fast forward customers may board anytime. Thank you for choosing Indigo as your preferred airline. समजला. नमस्कार. समजला. आता हिंदीत सांगते बघ तुला समजलं नाही. अपने बोर्डिंग अनुभव को आसान बनाने के लिए आऊँ हम बोर्डिंग 5 से 10 मिनट में शुरू करेंगे. जिन यात्रियों को विशेष सहायता की आवश्यकता है, जो छोटे बच्चे के साथ यात्रा कर रहे हैं, बोर्डिंग शुरू होने पर आगे आ सकते हैं. इंडिगो स्ट्रेच और फास्ट फॉरवर्ड सेवा वाले यात्री कभी भी बोर्ड कर सकते हैं. इंडिगो को अपनी यात्रा में शामिल करने के लिए धन्यवाद. समजला नव्हतं म्हणून त्याने हिंदीनं समजवला. हिंदीनं नाही समजला. तो इमान चल रील काढू. तर आमची आता बस आलेली आहे. चाललो आमच्या गावा. कणिकपूरची गर्दी मागची कोण नाही बघ. मागची करून लगेच जाऊ. चल मागची. काय करता सीट बेल्ट लावतो. अरे पण तिने सांगितल्यावर लावायचं असतं. रस्टेस एवढे लवकर कशाला लावला. बाळीला मी दुसरीच ऐकत नाही. मग कोणाचं ऐकतं. कोणतंच नाही. माझं पण नाही. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े कॉपरेट लग नाही जेव्हा कॉपरेट लागतं आमच्यावर तर आमचा ब्लॉकहूड डायरेक्ट यूट्यूबवर डायरेक्ट डिलीट करतोय. तिरवाडला एक सीन झाला आहे का पोलीसच्या ना तर मग वाढून मारलाय. आमच्यावर युट्यूबवाला स्ट्राईक पाहिजे. तुम्ही चाइल्ड व्हायलन्स का केलात. तर ब्लॉगच येत नाही. तुम्हाला वाटत असेल का नशीब ₹1 देत नाही. इथं सगळ्यांचं वाटतं. चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे अनाडे समजच नाही. आईने आम्हाला इबूत दिली सोबत. काय बोलतात त्याला. आईने काय दिला. इबूत काय दी. हा इबूत दिली. म्हणजे विमान नेट जावं लागणार. पायलटची लावता टिक्का हेल्पड सगळ्यांची लावता टिक्का. सुखरूप चला घरी. काय काय दिलं तर दाखवते का इथं. एक्सक्यूज मी नसतं बघा मला दिसतंय. चिकने आहे ना गोडू. नाही मी त्याला बघू ना. अरे ऊन नाही आहे. सावधले तरी आम्हाला बाहेरचा व्ह्यू घ्यावायचा. म्हटलं का विंडो मोठी असेल. आऊची विंडो आहे. मला पाहिलं आपलं कामी नाही.
लाईट आली My name is Amrit Sarsiva. With me, the confidence captain Harsh inside the captain team is Nidhi with the team. We welcome you all on board this morning service to New Delhi. Thanks all of you. Instruction to open this exit is printed over here. कसल्या वाईब्रेट होत कशा आवाज आहे ना काही झोपली सकाळ झाली अजून आम्ही ढगा ना खाली काय दिसत नाही नुसतं ढग प्लेन वाकडा आहे ना ही बेकार बेकार पोलाला त्याला काय नाव आहे प्लेन मजा आली भैया और जोर से भैया और जोर से बोलायचं ना कुठं बॅग नाही घे कया चंदीगड नक्की ना मी जस्ट आलो आणि इथून चालून NMT मध्ये कया टर्मिनल 2 ला बाईला फोटो काढण्यासाठी एअरपोर्ट सोडून बाहेर आणला म्हणा ते काय वाटतंय तुला हा नाही ते कसले भारी म्हणजे मला लांबून वाटलं की हे आर्टिफिशियल फुलं आहेत पण बघा ना रिअल आहेत हा ती फुलं आहेत पण आर्टिस्ट इथं आहे ना आपल्याच गार्डनला पाणी चाल बाई नवरा बुके देव ना नाही देव तुम्ही एक फुला दाखवायला आणले ना मन प्रसन्न झालं प्रसन्न त्या प्रियांशी वर्डल काय सगळीकडे पूर्ण लव्हेंडर पण किती क्यूट वाटतात तिथे जास्त लव्हेंडर चल चल बाय चल
दादरच्या मार्केटला आलं. दादरच्या मार्केटला आलं. अरे कसलं भारी वाटतं बघ. त्याची भारी मी बनवेन. सांगतोय काय गाईज, खरंच जर तुम्ही एअरपोर्टवर येणार असाल आणि कुठं जायचा प्लॅन असेल आणि विचार असेल एअरपोर्टवर खाऊ, तर नका खाऊ. नो टेस्ट पण नाही एवढी खास आणि क्वांटिटी पण बघितली असेल तुम्ही आता, आणि प्राईस जास्त आहे. तर घरची डब्बा आणा गप न खा. खरंच आपल्याला करते ना, ब्लॉक करते ना, असं काय बोलायचं नाही. काही नाही करू ते ब्लॉक आयला दिलाय बघा उसा त्यावी. KFC करायचं त्याला टेस्ट नव्हती. KFC पण नव्हतं चांगला. मी एकदम बॅड रिव्ह्यू दिलाय. खरंच तुम्ही येणार असेल तर नका खावांचा. ती चिंता आहे तिला, काय माझा फोन ती चार्जिंग लावली गेली बघ. हां लावलास? लावला चार्जिंगला फोन तुमचा, टेन्शन नका घेऊ. या आमच्या विमानांच्या भजन मंडळीवाल्या या ना. ऊन लागतं ना विमानांना. सांगते काय टोप्या काढून आल्या आणि विमानात जावाच आहे तरी समजच नाही. हे भाव खतम. अरे भजन मंडळी बोलले होते ना, गणपती लावायचंच ते मग आता वराठ्याचं याल पडेल नाही. आईने पहिला मग काय काय दिला आईने बघा आम्हाला काय काय दिलं. विमान म्हणजे विमानाला काय नको गोवाला, म्हणजे तिने रिसेंटली न्यूज बघितली ना की विमान क्रॅश झालं वगैरे दिली. काय घाबरली तर तिने विभूत दिली लावायला. ते हा गाडी विमानात बसले बसले पहिले पायलटचे टीका लावते हलकट हलकट जाय. मग बाबा चल पायलट विमान चालव. ला 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 2-3 तास काय करशील कंटाला येईल ना. मग आई काय दिलं असेल. आम्ही इथे 4 वाजता काय मग ला 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 पुस्तक दिलं होतं आई बैठकीवाल्यांचा. नंतर काही just stepping out of the plane, I tell you, this is just for you. फोटो काढूया. चालवतं का विमान? हाय हे परत Please use the light in the panel above. Our Hello 6 magazine is available for your reading to life. Thank you. त्यांना बोलतं टाय बांधता नाही आणि बोलतं कसाला नाही घसाला फास नाही बांधला. टाय बांधता येते की नाही. डायरेक्शन सांगतोय. हेडफोन लावून आलाय. रसिक दादा आमचा गाणी बनवणार असतो तो रसिक मात्र हेडफोन लावून आलाय गाणी बनवणार. सो आमचा प्लेन सध्या रिव्हर्समध्ये चाललाय. टर्न मारतंय.
दरवर्षी चेंज करतात. आता 18 वर्ष आले, 19 वर्ष आले का पण चेंज करतील असं आहे. नमस्कार, अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को ऊपर वाले ओवरहेड बिन में और छोटे बैग्स को सामने वाली सीट के नीचे रखें. कृपया अपनी सीट पर बैठ जाएं और प्रस्थान के लिए आयल को खाली रखें. ताई चंदीगड. आणि तेव्हा काय टांग टाडांग टांग 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 टाडांग टाडांग टांग. आय लव्ह यू. नलिनी काकूंचा हे आहे. हां आपल्या त्या जाऊन लगेच घेऊ. चल अरे जाईन तिथला हे बॅगी काय येणार तिथं जाऊन लगेच घ्या. जाऊन लगेच घेऊ. अरे यांच्याकडे बघ कसं चावी करा. आपला आहे ना मुंबईचा कोणालाच ऐकणार नाही. मुंबई बघितलंच ना एकदम. मी तर दिल्ली भारी असेल. आता आम्ही चंदीगडवरून इथं चाललो आहोत वोलू बस स्टँडला. आणि आम्हाला एक चांगले दादा भेटले, कॅब ड्रायव्हर. आम्हाला सर्व बाकी मस्त काय केलं. छान गाईड केला आम्हाला मस्त. म्हणजे सगळं समजून सांगितलं. एक जस्ट लाईक आम्ही त्यांचीच पोरं आहोत असं छान गाईड केलंय. म्हणजे आम्ही तर न्यूच आहोत इकडं, सो आम्हाला जास्त काय माहित नाही. त्यांनी दोन स्पॉट पण सांगितलं कुठं कुठं जायचं काय. चलो चलते. जस्ट आम्ही आता इथं चंदीगडमध्ये आलो आहे थोडा वेळासाठी. म्हणजे 2-3 आवर्ससाठी स्टेसाठी. इथं आता इथं अशी रूम बघितली
आणि आता बिकॉज आमची बस आहे 11ची, सो थोडा वेळ तिथे रेस्ट करतो, फ्रेश वगैरे होऊन मग निघू आम्ही वेट मनाली. कंडो. आणि आता आम्ही निघतोय, थोडा मार्केटमध्ये फिरून येतोय, जरा कंटाळा आलाय तर बघू इथे काय आहे, थोडा मार्केटच एक्सप्लोर करायचं म्हणजे हा नाही. चलो चलते. तर आम्हाला एरिया माहीत नाही, आम्ही बाहेर आलो दोघं चंदीगड ना. आम्ही तर चालत गेलो, तर आम्हाला हॉटेल भेटला काही नाही. पापा आम्ही आता या साईडला परत चालत होतो. आहे कोण ना सर ऐमान राजू विजू. हॉटेलचं काय नाव दिसत नाही काय. इकडं मॉल. चलो चलते. रस्त्याच्या मधींची वॉकवे काढलाय. मधींचीच काढलाय ना. चलो. काय करते हा पोरगा काय माहिती. बोलतो तुला ताज हॉटेलचा फील पाहिजे का. हे बघा अशी अशी त्याने डिश डेकोरेट केली आहे. येऊसच देतील आणि 2000 रुपीज. चलो लेट्स सी. आस्ती. Get yourself a husband who will serve like this. बेटा कमी या बघ किती मार्क. चला आता आम्ही आता चेकआउट करतो इथून, कारण की आमची खाली बस येईल ना 15 मिनिटात. तुला लगेच थंड लागतात ना. चला मला हिने जबरदस्त स्वेटर करायला लावलाय, त्याच्यातून शर्ट विर्ट. चला लेट्स गो. रात्रीचे होते 12 ना. आता बस येईल आमची इथं 10 मिनिटात आणि आम्ही हॉटेलच्या बाहेर त्याला बंद झालं बघा इथला. तर बसलो ना मी ये पाडाकोलीम. स्वतः आमची बस येईल. असा आमचा आजचा दिवस फिनिश. फक्त ट्रॅव्हलिंग त्याच गेलो ना. हां